कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर हद्द परिसरात एका 18 वर्षीय तरुणीच्या विनयभंगाचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 18 जून रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी तरुणी ही शेजारी राहणाऱ्या महिलेच्या घरी गेली होती। त्यावेळी घरात संबंधित महिला आणि तिची 2 लहान मुलं उपस्थित होती। याच दरम्यान एक अनोळखी व्यक्ती घराच्या दारात येऊन उभा राहिला। फिर्यादीनुसार घरातील महिलेने त्या व्यक्तीस काय हवं आहे अशी विचारणा केली। त्याने पाणी मागितलं, त्यामुळे संबंधित महिला त्याला पाणी आणण्यासाठी घरात गेली। मात्र त्याच वेळी त्या व्यक्तीने घरातील तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला। तक्रारीनुसार त्या व्यक्तीस तेथून निघून जाण्यास सांगण्यात आलं, मात्र तो घराबाहेर न जाता पुढे सरसावला। यानंतर त्याने फिर्यादीच्या गळावर व मानेवर हात लावून तिचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला। या घटनेनंतर महिलांनी आरडाओरड केल्यानंतर संबंधित व्यक्ती तेथून पळून गेल्याचं तक्रारीत नमूद आहे। घटनेनंतर परिसरातील नागरिक, नातेवाईक व ग्रामस्थांनी संशयिताचा शोध सुरू केला। दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास शेत परिसरात एक संशयित व्यक्ती आढळून आली। फिर्यादी व तिच्या नातेवाईकांनी त्याची ओळख पटवल्यानंतर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं समोर आलं। या प्रकरणी पंकज कुमार अशोक साहनी वय वर्ष 25 राहणार हरपूर भिंडी तालुका ताजपूर जिल्हा समस्तीपूर बिहार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0333/2026 नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 333, 74, 75, 1 व 79 अंतर्गत कारवाई करण्यात आली। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जालिंदर तमणर करीत आहेत। फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव। तो आमच्याकडे आला होता गाडीवर, म्हणजे ते मोटरसायकल होती, आमच्याकडे आला होता। तर तो एकदा वस्तीतून चक्कर मारून आला, नंतर आमच्या घरापाशी थांबला। मग नंतर तिकडून बघत होता आमच्याकडे। मग आम्ही विचारलं, बाबा काय करतोय, काय काय काम आहे तुझं, आमच्याकडे का बरं बघून हसतोय? तर त्याने इशारे केले, म्हणे पाणी प्यायचंय वगैरे। मग आम्ही त्याला पाणी दिलं। पाणी प्यायचं याने तो डायरेक्ट घरात आला तर तो मग घरात आला आणि मग माझ्या गालाला हात लावला, धरलं त्याने डायरेक्ट। मग धरलं तर आम्ही ओरडा केला, मग तो पळून गेला होता। 12:30